मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण तुरीचं हिरव्या मिरचीचं आपण वरण करणार आहे, एकदम वेगळ्या पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने। तर त्यासाठी आपण ही पाऊण वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तर आपण हिला छान आता 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्या वरणासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। एक टोमॅटो आहे, एक मोठा गावरान टोमॅटो कापून घेतलाय, 4 तिखटवाल्या मिरच्या आहेत, तिखटानुसार वापरा। नंतर 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, कढीपत्ता आहे थोडासा आणि कोथिंबीर आहे। तर हे आपण डाळ धुवून घेतली आहे चांगली। तर याच्यामध्ये आता आपण हे अखंडच मिरच्या टाकणार आहे, कारण मला थोडंसं फिक्कं काढायचं आहे, त्याच्यामुळे मिरच्या अखंड टाकते। तुम्ही वाटून टाकल्या तरी चालते। नंतर हे टोमॅटो टाकून घेऊ आपण। याच्यानंतर आपण हळद थोडीशी टाकणार आहे, हळद थोडीशी, आणि थोडंसं तेल टाकू आपण याच्यामध्ये। तेल टाकल्यामुळे उतू जात नाही आणि छान डाळ पण आपली शिजते, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आणि कुकरच्या शिट्ट्या करून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर आपण फोडणी द्यायची, याला तडका द्यायचा आहे। तर कुकर लावून घेते आता। ते आपण कुकर लावून घेतलं। आता एकदम फास्ट गॅसवर आपण 1 शिट्टी करणार आहे, नंतर कमी करून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या, म्हणजे आपली डाळ छान शिजेल। तर आपण डाळ शिजल्यानंतर आता तडका देऊ। हे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या, बघा एकदम छान अशी मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे। तर आता मी थोडंसं याच्यातलं फिक्कं काढणार आहे आणि नंतर मिरची हटवून घेणार आहे याच्यामध्ये। तर थोडंसं घरी बाळाला काढायचं आहे आम्हाला। छान हटवून घेतलं हे, बघा एकदम छान मऊ एकदम शिजलेलं आहे। हे आपण मिरची पण ह्या प्लेटमध्येच अशी बारीक करून घेतलेली आहे। आता फोडणी देऊन घेते। तर 1 चमचा तेल टाकून घेतलंय। आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। तर मोहरी टाकू, छान एकदम तडकू द्यायची मोहरी। त्याच्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, 5-6 पाकळ्या आहे, ते पण टाकायचं आहे। मस्त खमंग फोडणी बसणार आहे आपली। अतिशय साधं आणि सोपं असं हे आहे। त्याच्यानंतर आपण जे ठेचून घेतलेली हिरवी मिरची आहे ती टाकू, पण त्याच्या अगोदर कढीपत्ता टाकून घेणार आहे। तर कढीपत्ता टाकून आणि नंतर आपण ही मिरची घेणार आहे आणि छान असं तेलामध्ये आता फ्राय करणार आहे। आणि नंतर जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, डाळ टोमॅटो, ते टाकून देऊ। बघा बसली ना एकदम कडक फोडणी। तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही, चवीनुसार मीठ टाकू। ते मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि छान एकदम आपल्याला उकळी येऊ द्यायची या वरणाला। आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर, या वरणाला एकदम दणकून अशी उकळी आलेली। तर आता ह्या वेळेला आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि छान ढवळून घ्यायचं आहे आता आणि गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तर मैत्रिणींनो आणि पूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, माझे भाऊ वगैरे सगळे, या सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचे आहे की कसं, म्हणजे हे आपलं साधं वरण कसं झालेलं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा। एकदम साध्या पद्धतीनं, गावाकडच्या पद्धतीनं केलेलं आहे। आणि जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। कारण बऱ्याच अशा माझ्या भावांचे मला कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही फक्त मैत्रिणी का म्हणता म्हणून। तर असं काही नाही, पूर्ण तुम्ही जे सगळेजण यूट्यूब फॅमिली आहे ते पूर्ण माझी फॅमिली आहे। ते तोंडामध्ये माझ्या मैत्रिणी असं येतं, त्यामुळे मी सगळ्या भावांना परत एकदा मी रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।